नमस्कार, मी दमयंतीज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज बनवूया आपण शिमला मिरचीची मसाले भाजी. तर मी शिमला मिरची घेतली आहे आणि चांगले धुवून घेतले. मिरची कापून घेतली आहे आणि त्यामधल्या बिया काढून घेऊया. हे बघा, सर्व मिरच्यांच्या बिया काढून झालेल्या आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण ते फ्राय करूया. ते एका कढईमध्ये मी तेल टाकलं आहे थोडं, आणि त्यामध्ये मिरची टाकून तळून घेऊया आपण मिरची. मिरच्या तळल्याने भाजी छान बनते आणि टेस्टी पण लागते. मिरची तळून झालेली आहे आपली. आता कढईमधल्या काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये थोडे तेल घालू आणि कांदा भाजून घेऊ. मी 2 कांदे कापून घेतले आहे उभे आणि त्यात लसणाच्या कळ्या टाकल्या आहे. ते थोडे तेलात परतून घेऊ. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा झाला आहे आपला. आता त्याला काढून घेऊ. थंडा करून मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. तो थंड करायला काढून घेऊ. आणि त्याच कढईमध्ये मग आता आपण दोन लवंग आणि 2 काळे मिरे भाजून घेऊया. त्याला पण त्या कांद्यासोबत बारीक करू. तीळ घेतली आहे, तीळ भाजून घेत आहे. आणि हा खोबरा किस आहे. माझ्याकडे खोबरं नव्हतं, मी किस घेतलेला आहे. ते भाजून घेऊया कढईत. हलकं भाजून घ्यायचं आहे. आपलं भाजून झालेलं आहे, ते काढून घेत आहे. आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. कांदा आणि लसूण आणि काळे मिरे, लवंग आणि तीळ, खोबरा किस आपण जे सगळे भाजून घेतले मसाल्याचे साठी मिक्सरच्या भांड्यात काढू आणि ते वाटून घेऊ. आता त्याच कढईमध्ये तेल गरम केले मी. त्यात मोहरी टाकली. मोहरी तडतडली. आता जिरे बघा कसे फुलले आहे. आणि त्यात आपण वाटून घेतलेले ते मसाले ते टाकूया. मिक्सरच्या भांड्यातून काढून कढईत ते सगळे मसाले टाकू वाटून घेतलेले आणि ते भाजून घेऊया छान. लो गॅस करायचा आणि मंद आचेवर असं शिजू द्यायचं. एक टोमॅटो कापून घेतला मी, तोही मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ. त्याची पेस्ट करून घेऊया. आणि हा बघा मसाला किती छान शिजत आहे आपला. त्यात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट काढून घेतली आहे मी टोमॅटोची. आता त्याच भांड्यात अर्धा चम्मच हळद, 2 चमचे धने पावडर, 1.5 चमचा लाल तिखट आणि गोडा मसाला टाकूया आपण. 1 चमचा गोडा मसाला आहे. आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया. आता ते आपण कढईत टाकून आणि त्याला पण शिजवून घेऊ. छान तेल सुटेपर्यंत शिजवायचे आहे. मंद आचेवर आणि छान शिजल्या जाते. आता ते मसाले शिजून झाले आहे. त्यात आपण टोमॅटोची प्युरी टाकूया. हे आपण टोमॅटोची पेस्ट करून ठेवली होती, ते टाकून घेतली आहे. आणि त्याला पण शिजू द्यायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे. बघा कसं शिजून झालं आहे, तेल सुटलं आहे. साईडने बघा तेल कसं आलं आहे. आता ते मिक्सरचे भांडं त्यात थोडे पाणी टाकले आणि ते धुवून घेतले. आणि ते पाणी आपण मसाल्यात सोडायचे आहे.
आता हे छान शिजू द्यायचं आहे. हे बघा, मसाला आपला शिजून रेडी आहे. आता त्यामध्ये आपण तळून घेतलेली शिमला मिरची टाकू आणि हिला थोडी मसाल्यात शिजू देऊया. बघा आपला मसाला किती छान झाला आहे. आता मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घाला आणि ते मिक्स करून घेऊ. शिमला मिरचीची सुकी भाजी पण छान बनते आणि ही मसाल्याची तर खूपच छान बनते. करून बघा तुम्ही. तर लागेल तसं पाणी सोडा. भाजीला एक उकळी आली की आपली भाजी रेडी आहे, कारण मिरची तळून घेतली आपण. भाजी लवकरच शिजते आणि बघा आता भाजी पण झाली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा.